नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. लय भारी कोल्हापुरी अख्खा मसूर आज आपण बनवणार आहे. तर पुढील रेसिपी आपण बघूया. तर इथे मी मसूर आहे ना रात्री भिजायला ठेवलेला, आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि टोमॅटो आणि 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेले आहे. फोडणीला टाकायची तर मस्त एकदम चव येते. आणि इथे आपले घरगुतीच मसाले आहेत. लसूण असं ठेचून घेतलेला आहे आणि अद्रकला मी असं बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. इथे मी जिरीची फोडणी दिलेली आहे. फोडणी चांगली परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मी लसूण अद्रक टाकून घेतलेले. लसूणला चांगला कलर आला पाहिजे, असा गोल्डन कलर चांगला परतून घ्यायची. हे बघा असा मस्त कलर आला पाहिजे. फोडणी चांगली बसली पाहिजे अख्ख्या मसूरला. नंतर वरून फोडणी द्यायची काहीच गरज नाही. भाजी तयार झाल्यावरती ह्याच्यात मी कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कांदा पण चांगला परतून घ्यायचा, असं एकदम असा गोल्डन कलर झाला पाहिजे. हे बघा असं चांगला परतून घ्यायचा. अजून 2-3 मिनिटे चांगला परतून घेणार आहे, ह्याचा कलर चेंज होईपर्यंत. बघा असा कलर झाला पाहिजे, एकदम असा गोल्डन कलर कांद्याचा. आणि मग थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे कांदा लवकर आपला चांगला परतून निघतो त्याच्यामध्ये. मसूरचे खूप प्रकार आहेत. कोल्हापुरी मसूर आणि कराडची, इस्लामपूरची, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकारे बनवले जातात. इथे मी टोमॅटो टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. ते पण 2-3 मिनिटं चांगलं आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे. टोमॅटो तुम्ही कांद्याची पेस्ट करून टाकली तरी चालेल, टोमॅटोची पेस्ट केली तरी चालते. मसूर कशी पण करा तुम्ही, त्याची टेस्ट वेगळीच असते मसूरची. आणि किती जरी मसाले वापरले तरी पण मसूरला एक प्रकारची अंगची चव असते. इथे मी हळद, हिंग आणि 2 चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे. आपलं घरगुतीच मसाला आहे. आम्ही इथं मिरची पावडर वगैरे काहीच नाही वापरली. आपला घरची लाल चटणी आम्ही बनवतो इसूर, तोच वापरलेला आहे. चांगला तेलात पण परतून घ्यायचा आणि 2 मिनिटं झाकून घ्यायचं, म्हणजे त्याला थोडंसं तेल सुटलं जाईल. आणि ही मसूर पण तेलात चांगली परतून घ्यायची. काय शिजवून नाही घेतलेली अगोदर. शिजवून अशी टाकली तरी पण चालते ना, अशी तेलात चांगली परतून घ्यायची मसाल्यामध्ये. 2 मिनिटं आहे ना आपण झाकून ठेवू, म्हणजे मसाला चांगला परतला जाईल त्याच्यामध्ये आणि मसूरला पण तो मसाला चांगला हे होतो. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडं जास्त टाकले मसूर शिजण्यासाठी. 10 ते 15 मिनिटं आहे ना त्याला उकळी आली, म्हणजे कड आला की 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं. थोडंसं चवीनुसार मीठ आपण अगोदर पण थोडंसं टाकलं होतं. त्याला कड आलाय, आपण आहे ना आता 10 ते 5 मिनिटं, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतातच मसूरला शिजायला. हे बघा मी 10 ते 15 मिनिटं उघडलंच नव्हतं झाकण, मस्त शिजले एकदम असे. कलर किती भारी आलाय, ह्याला मस्त कलर आला एकदम, अशी तरी पण छान आलेले आहे. आता आपण सर्व करूया याच्यामध्ये. आणि थोडंसं गरम मसाला टाकून घेतलेला आहे वरून. कधी पण आहे ना गरम मसाला वरूनच टाकायचं, मग त्याची वेगळी चव लागते. कशी वाटली तुम्हाला कोल्हापुरी अख्खा मसूर? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.